मागच्या रविवारी मी आपल्याला सुचवलं की आजचा जो श्लोक आहे हा अतिशय महत्वाचा आणि लक्षात ठेवण्याचा श्लोक. श्लोक काय आहे? सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. साधा अर्थ असा आहे, सहज जे कर्म आहे ते सदोष जरी असलं तरी सोडू नये. अगदी सोपं संस्कृत आहे. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. कारण काय हो? सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. जसं अग्नीला धूर असतो, कुठेही अग्नी पेटवला की धूर आहे, त्या काळचे हे आहे. त्याप्रमाणे कोणतंही कर्म म्हटलं की त्याला दोष असतो. आधी एक 3 गोष्टी आपल्याला सांगतो, त्या गृहीत धरूनच चाल, म्हणजे त्याशिवाय परमार्थ नाहीच नाही असा. पहिली गोष्ट अशी, तुम्हाला कर्माशिवाय राहता येईल का? अशक्य गोष्ट. गीता सांगते ना की जिवंत आहे तो पण कर्म सुटणं शक्य नाही. एक क्षणभर सुद्धा कर्म सुटणं शक्य नाही. कशी गंमत आहे बघा. देहाचं जाऊ द्या, मनाचं सुद्धा मी प्रेम करतो, मी विचार करतो, याचा अर्थ काय? ते कर्मच आहे. कर्म म्हणजे जर हालचाल असेल तर परमात्म स्वरूपाशिवाय जे जे आहे ते कर्मच आहे. इंग्लिश मध्ये याला फार 2 शब्द छान आहे, बीइंग अँड बिकमिंग. बीइंग म्हणजे नुसतं सत आहे, याच्यामुळे काही सांगता येत नाही, पण ते चिन्मय झालं की कर्म आलंच. कारण चिदानंद जे आहे हे हालचाल करणारच आहे. म्हणून कर्म हे माणसाला कधी सुटणं शक्य नाही मरेपर्यंत. जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म सुटणं शक्य नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, कर्म सुटणं शक्य नसेल, मला कर्माशिवाय चैन पडत नाही. सगळ्यात जर कठीण शिक्षा असेल तर तो स्वस्थ बस. खऱ्या अर्थानं अतिशय कठीण आहे स्वस्थ बसणं. समजा तुम्ही आळशी आहात असं धरून चाला. म्हणजे आळशी याचा अर्थ काय? कर्म करण्याचा कंटाळा आहे. समजा तुम्हाला सांगितलं तर नीज किती माझी डोळं नीज. समजा अलीकडे स्पर्धा लावतात ना, तशा स्पर्धा लावल्या, जास्तीत जास्त दिसतो कोण. तुम्ही किती 24 तास निजाल ना. खरं निजणं म्हणजे आडवा होणं नव्हे, झोप आली पाहिजे. किती मनुष्य निजेल? झोप यायची नाही पुढे. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आपल्याला? स्वस्थ बसणं अतिशय कठीण. एका इजिप्शियन राजाने एक प्रयोग केला. त्याचा मुलगा अतिशय खटपटी होता. लहान पोरं काही असतात तिथंही पडत नाही, सारखे उपद्रव पाहिजे असतात बघा, असा त्याचा मुलगा. तेव्हा त्याने आपल्या मंत्र्याला विचारलं की यार काय करू बुवा, हा सारखा धडपड करतो, याला म्हणजे एकांतात ठेवा, कम्प्लीट पूर्ण एकांत. म्हणून ते काय केलं, राजवाड्यात एक खोली तयार केली. त्या खोलीला खिडकी बिडकी नाही, वर फक्त हवा यायला जागा, आणि त्याला कोणाशी बोलायचं नाही. त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये बोलायचं नाही, चालायचं नाही, काही वाचन नाही, काही नाही. अन्न सुद्धा एका माणसाने खिडकीतून द्यायचं, बोलायचं नाही. आणि असे दिवस गेले. 8 दिवस गेले असे. पुढे तो स्वतःशी बोलायला लागला, कारण त्याशिवाय जगणं अशक्य झालं ना. स्वतःशी बोलायला लागल्यानंतर पुढे आणखी 8-15 दिवसांनी तो वेडा झाला. बोलला तो बोलला, तो बसला तो बसला, काय वेड्यासारखं सगळं झालं त्याचं. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे स्वाभाविक त्याची कर्माची प्रवृत्ती होती ती कृत्रिमरित्या अशी बांधली. मग जेव्हा वेळ लागलं तेव्हा चैन पडे ना. मग भिंती अशा नखाने कुरतडायला लागला, चावायला लागला लाकडं. म्हणजे देहाच्या कडून काहीतरी कर्म केल्याशिवाय चैन पडेना. आणि मग त्याला वरून पाहायला काय करतोय तर काही जमीन चाटतो आहे असं दिसत.
जमीन चाटीत होता, कर्माशिवाय नव्हतं. दुसरी तिसरी गोष्ट जर असेल कर्माबद्दल, तर कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही, यात काय मोठं विशेष नाही. कर्माशिवाय आपण राहू शकत नाही, यात काय विशेष नाही. पण कर्म केल्याशिवाय मला सुख लागेल ही कल्पनाच आपली. मला कसं सुख लागेल कर्म केल्याशिवाय? म्हणून देवाचं काहीतरी केल्याशिवाय देव प्रसन्न कसा येईल? आणि तिथे भांडण काय आहे, संपूर्ण कर्म थांबल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. हे विरोध आपल्या लक्षातच येत नाही. मग देवापाशी कर्म थांबवायचं म्हणजे काय करायचं? शरण जायचं. त्याची खरी खूण असेल तर ती आहे की माझ्याकडून काही होईल हे आता दिसत नाही, मी काही करून तुला साधेन हे शक्य नाही. मग आता मी हरलो म्हणजे संपलं माझं, म्हणजे माझा मीपणा गेला. कर्माचं मूळ मीपणात असल्यामुळे मी निष्कर्म झालो. त्यालाच निष्कर्म असं म्हणतात. हे झाली साधी भाषा. वेदांताच्या दृष्टीने सांगतो आपल्याला. तो कसा आहे? अनंत आहे. परमात्मा अनंत आहे. अनंताचा अर्थ काय? सर्व काल, सर्व ठिकाणी, सर्व कारणांच्या पलीकडे असं तो आहे. बर का? स्थलकाल निमित्ताच्या अतीत आहे, म्हणून तो अनंत आहे. इटर्नल असा जो अनंत आहे, त्या अनंताला मी कसं आहे? मी शांत आहे. त्याच्याबरोबर उलट मी जीव आहे ना, मी अमक्या स्थळी अमक्या वेळेला आहे आणि अमक्या कारणामुळे आहे. हा स्थलकाल निमित्तातला हा जो शांत जीव आहे, हा अनंतापर्यंत जाईलच कसा? शक्यच नाही. तुम्ही म्हणाले काय भानगडी आहे या? असं आहे, मी जेव्हा कर्म करतो त्यावेळेला अमक्या वेळेला अमक्या स्थळी अमक्या कारणाकरता कर्म करतो. म्हणून कर्माने मोक्ष नाही याचा अर्थ हा. याला सर्व कर्म संन्यास असं म्हणतात. की मी करून काही तुला साधेन हे शक्यच नाही. याला तर अप्रतिम दृष्टांत महाराज देत असत. एक उंच खुंटी आहे आणि त्या खुंटीवरती पंच ठेवलाय. एक 3-4 वर्षाचं पोरग आहे आणि मार उडी आणि पंच काढ. त्याला खात्री आहे किती उड्या मारल्या तरी त्याला ते हात पोचणार नाही. त्यामुळं अर्धा तास पोराने प्रयत्न केला. तो त्या राजपुत्रासारखा असला पाहिजे, खटपटी असा. तेव्हा आणि थकला. आता शक्य नाही की त्याने त्याला बापाने उचलला घे आता असं गुरु करतो. आपलं साधन करून करून साधनाने साधत नाही, खात्री झाली आता म्हणजे आपण सद्गुरूला संधी देतो त्यावेळेला. तो पण नाही तर मी करतो, चालू द्या करा. म्हणजे असं आहे, तुमचा मुक्काम जवळच आहे पण बरोबर माहिती नाही. मग या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, पत्ता शोधता शोधता 12 वाजले, तोंडाला फेस आला म्हणजे सद्गुरू म्हणतो अरे हे जवळच आहे, इथेच आहे, त्याला कशाला. हे कर्माचं रहस्य आहे. आणि गंमत अशी आहे, हे काही ज्ञानेश्वरीत नाही पण आपला अनुभव आहे. आपल्या कर्माने आतापर्यंत साधलं नाही हा अनुभव आहे. तरी पण तू कर्म केल्याशिवाय राहू नको हा लोकांना उपदेश. हे काय असं केल्याशिवाय कसं येईल? म्हणजे माझी शेपूट तुटली आहे, तुझी शेपूट तुटू दे असं म्हणण्या पाहिजे. एखाद्याचा मुलगा म्हणाला बापाला, मी बाबा लग्न करीत नाही, तसाच राहतो. अरे काय भेट लागले? चांगला राहतो नाही तसं. आता मुलीचं सुद्धा मी नोकरी करीन राहीन चांगली, नाही तुझं लग्न होऊन दे, तुझी शेपूट तुटू दे, मग बरोबर आहे सगळं. बघा कशी स्थिती आहे. इतका कर्मावरती विश्वास आहे. त्याचा काहीतरी परिहार करायला पाहिजे ना. म्हणून गीता सांगते की बाबा एक गोष्ट लक्षात, या 3 गोष्टी सांगितल्या ना, आता आणखी 3 गोष्टी सांगतो ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या याच्यात सांगितलेल्या. पहिली गोष्ट जर असेल, उत्तमात उत्तम समजलं जाणारं कर्म तुमचे वाटेल येऊ दे, त्यात दोष असणारच. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सयाजीराव जेव्हा राजपुत्र म्हणून गेले तिकडे बडोद्याला,
तेव्हा त्यांना शिक्षण देण्याकरता, राज्यकारभाराचं शिक्षण देण्याकरता निरनिराळ्या खात्यामधून फिरवलं. या खात्यात थोडा वेळ, त्या खात्यात थोडा वेळ. काही ते ऑफिसर लोक असतात ना, त्यांनी अनुभव देण्याकरता फिरवतात, तसं त्यांना फिरवलं. तेव्हा प्रत्येक खात्यात गेले आणि तिथले दोषच पाहून आले. हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये. तो युरोपियन त्यांचा हा होता, तो म्हणाला, अहो हे काय खातं म्हणले की असंच चालायचं. तर ते म्हणाले, असंच चालायचं, मी राज्य कसं करायचं म्हणाले. अरे हेच शिकायचंय, या सगळ्या भानगडीतून राज्य करायचंय, हेच तुला शिकायचंय. म्हणून हा मिनिस्टर जाऊन तो मिनिस्टर आला तरी राज्य सुधरेल अशी तुम्ही अपेक्षा करू नका, हे आता सांगून ठेवतो. बरं का? गमतीनं म्हणायचं म्हणजे अहो सगळे चोर, त्याच्यामुळे चांगला नाही कोण म्हणायचा नाही का? शक्यच नाही. कर्म म्हटलं की दोष असायचाच. कारण काय आहे? याला एक तात्विक कारण आहे. कर्म म्हटलं की हे स्थलकालांच्या मर्यादेत आलं, आणि जे मर्यादेत आलं ते पूर्ण असणारच नाही, ते अपूर्णच असणार, म्हणून ते सगळं नाही का? एक आपण पाहिलेलं उदाहरण सांगतो. एका मुलाचं लग्न होत नव्हतं, पण त्यांना होतं सगळं व्यवस्थित होतं. आणि मग मुलगी केली. मुलगी दिसायला सुंदर, शिकलेली, गाणं बिणं शिकलेली, सगळं होतं, पण फक्त तिला कोलायटिस होता. ते काही सांगितलं नाही लग्नाच्या वेळेला, म्हणजे तिला हागवण लागत असेल. बरं का? तर सगळं उत्तम होतं, पण तेवढं होतं. तेव्हा सासू फार शहाणी निघाली. ती काय म्हणाली, हे सगळ्यामध्ये हा दोष हा शोभूनच दिसतो म्हणाली. अशी सासू सुद्धा परमार्थीच असली पाहिजे असं दिसतंय का? पण हे असं आहे, ध्यानात ठेवा. कधीही तुम्हाला असे म्हणायचे नाही, हा साहेब सगळं चांगला आहे हो, पण लगेच दारू पितो. अरे तो काय चांगला आहे, पण नाही हे राहायचं असं. म्हणून प्रत्येक कर्म म्हटलं की सदोष असाय. कुठल्याही डिपार्टमेंट नोकरी असू दे, काही असू दे. अलीकडे मला भेटले ग्रस्त, ते स्वतः नोकरी काय म्हणजे नोकरीचा अर्थ नाही, मर्यादित पैसा मिळतो, श्रम करावे लागतात, म्हणून मुलाला त्यांनी लहानसा कारखाना काढून दिला. ते उद्योजक काहीतरी आहे ना, लहान उद्योजकांना मदत दिलं. त्या लायसन्स करता त्याला इतकी धडपड करावी लागली की तो बाबांना म्हणाला, शेवटी तुमची नोकरी भरी, पण हा कारखाना नको मला. बाबा म्हणाले, अरे पण इथे दोष आहे ना. नाही, हा दोष नको मला, तुमचा दोष पुरवला म्हणा. काय याला तुम्ही नाही का? आणखी एका ऑफिसरला विचारलं. ते पहिल्यांदा लेफ्टनंट होते, मग कॅप्टन झाले, मग मेजर झाले. मिलिटरीमध्ये त्यांचे ते हे असतात. तर मी म्हटलं की तुम्ही जसं वर जाता तसा आराम असेल. अरे कसला आराम म्हणाले, इतका ताप असतो की बोलायची सोय नाही आम्हाला. जितकं वर जावं तितकं तापच असतो. आणि म्हणजे मग काय म्हणलं, तुम्ही उद्या जर सेनापती झालात, कमांडर इन चीफ, तर म्हणजे सगळ्यात वाईट होईल ते कमांडर इन चीफ झाला तर. काय गमत आहे बघा, नाही का? मी असं विचारतो आपल्याला, आपल्यापैकी जर एखाद्याला, ते पूर्वी असं असे बघा, राज्यावर कोणाला बसवायचं, राजा मेला तेव्हा एक हत्तीच्या सोंगेमध्ये हार द्यायचे आणि गावात सोडायचे. ज्याच्या वेळात तो हार पडेल तो राजा. बरं का? असं जर चमत्कार झाला आणि आता निवडणुका येत आहेत, तेव्हा तुमच्यापैकी एखाद्याला हार घातला, चला बघ मंत्री बनावा, तर तुम्ही जाल का? जाऊ नका असं माझं मत आहे. कारण बाहेरून दिसते, खरं नाही. बर, सदोष आहे. कोणतं असं क्षेत्र आहे जीवनामध्ये की ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनाला अपूर्णता नाही? ही पहिली गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. अगदी ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन जरी झालं तरी भिक्षा मागून खावं लागत होतं. त्यावेळेला काही हॉटेल नव्हती आणि जो पैसा नव्हता. हो, असं काय करता? मी मला नेहमी असं वाटतं, समर्थ लग्नातून पळाले ना आणि टाकळीला आले नाशिकला, ते जाम कुठे आणि हे कुठे, कल्पना करा. तुम्हाला असं वाटतं का त्यांनी टेलिफोन केला होता किंवा तार पाठवली की हॉटेल आहे का, की मी येतो आहे आणि माझी व्यवस्था करा, एक शीट रिझर्व ठेवा म्हणून? कुठे खाल्लं असेल, प्यायला असेल, काय केलं असेल, बाकीचं तुम्ही त्यांचं पाहता. पण हे काय श्रीराम असतील मला सांगा. नाही, कोणतेही डिपार्टमेंट घ्या, जीवनाचं कोणतंही अंग घ्या, असलंच पाहिजे, दोष असलाच पाहिजे. एकदा काय झालं, या विमला ठकार आहेत ना, त्यांनी कृष्णमूर्तींची अपॉइंटमेंट घेतली 12 वाजता दुपारी.
त्या गेल्या तर म्हणलं ते आज स्वयंपाकघरात आहे. तर ते कपाशा धुत होते बरं का. तेव्हा या म्हणाल्या मी मदत करू का, या म्हणाले. आणि ते बोलतो हे करता करता माझ्या मनात असं आलं, हे जगद्गुरु असू दे पण कपाशा धुवावे लागत होते त्याबरोबर. धूत होते म्हणा, धुवावे लागत होते, धूत होते म्हणा, नाही का. कुठलंही कर्म असं आहे सदोषच असणार, अपूर्ण असणार. मग याच्यातून काय शिकायचं. प्रपंच मुळीच नाश का विवेक करावा नेट का. आजचा विषय असा आहे अगदी घोडा मैदान सारखं आहे. प्रपंचात काय उद्या बिघडलं बरोबर आहे. म्हणजे कसं आहे सांगू का, बिघडलं तर बरोबर असं वाटलं पाहिजे आणि बिघडलं नाही अरे काहीतरी धोका आहे बरं का इथे असं वाटलं पाहिजे आपल्याला. म्हणजे जसं महाराष्ट्रीय लोकांच्या लग्नामध्ये भांडण नाही तर लग्न कसलं, असं काय करतात रुसवा फुगवा नाही तू भांडण कसलं आपलं लग्न कसलं. तसं आहे की काहीतरी उच्चाकृती व्हायच्याच, त्याशिवाय प्रपंच नाही. पण प्रपंच नीट चालेल असं कधीही समजू नका आपण बरं. काहीतरी व्हायचंच उलट पालट काहीतरी. फक्त एवढीच प्रार्थना करायची सहन होईल एवढं कर बाबा, अगदीच काहीतरी नको नाही का, घेऊ नको याच्या पलीकडे नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रपंचातून सुटका कधीच नाही. तुम्हाला असं कसं आहे, समजा एखाद्या बाईचं नवरा मला किंवा एखाद्याची बायको नाही, एखाद्याला मूल बाळ नाही किंवा एखादा अगदी व्यवस्थित रिटायर झाला, सगळी मुलं बाळ मार्गाला लागली, प्रपंच सुटला असं वाटतं का. नाही. कारण त्याचं असं हे कर्म जे आहे हे कर्म नुसतं देहाचं नाहीये, कर्म आत मनाचं. आणि माझ्या मते गीतेचं जर खरं कॉन्ट्रीब्युशन इंडियन फिलॉसॉफीला, आपली जी भारतीय तत्वज्ञान आहे त्याला जर खरं खरं काही देणगी असेल गीतेची, तर कर्माचं मूळ आपल्या मनामध्ये आहे, म्हणजे आपल्या वासनेत आहे. हे इतकं पुन्हा पुन्हा गीतेत सांगितलंय, इतकं उपनिषदांनी सुद्धा सांगितलेलं नाही. त्याचं मूळ तिथे आहे. म्हणून मन सुधारल्याशिवाय हे नाही, कर्म सुटणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून संन्यास जो आहे हा संन्यास आतला आहे, बाहेरचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्या केली आहे, काय सांगावं आपल्याला. हे खरे द्रष्टे पुरुष. मी माझे ऐसी आठवण, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. काय खरा संन्यासी तो की ज्याचा मीपणा गेला. त्याला काय झालं, महाराज असे बसले होते, 10-11 सालची गोष्ट आहे, आणि एक कोंबडी आला, हुबळीचा व्यापारी, कापडाचा व्यापारी. त्याने एक जरीचं उपकरण आणलं, त्या काळी ती वापरीत असत. आणि म्हणा महाराज आपण घाला घ्या. महाराज काय म्हणले, अरे मला इतकी उपकरण माझ्याजवळ आहे आणि हे कशाला, माझ्याजवळचे नाही ते मला दे. त्याला काय वाटलं काहीतरी मागतील म्हणून, बरोबर आहे नाही का. तो व्यापारी मनुष्य, त्याला वाटलं काही कापड मागतील, धोतर मागतील, आमको मागतील. आपल्याजवळ काय नाही म्हणाला, काय हेतूने म्हणाला काय कापड पाहिजे आपल्याला. आणि त्याकडे इम्पोर्टेड साड्या वगैरे नव्हत्या, परंतु काय पाहिजे आपल्याला. तेव्हा महाराज म्हणाले, माझ्याजवळ कर्तेपणाचा अभिमान नाही, तो तुझ्याजवळ तेवढा मला ते. अशा पुरुषाला कर्म नाहीच. म्हणून कर्माचं मूळ जे आहे ते आतमध्ये. आणि अर्जुनाला भगवान जे म्हणाले, अरे तू सोडून जाशील पण तुझा स्वभाव क्षत्रियाचा आहे, तुला सही पडणार नाही, तू सोडून येईल. जसं एखादा रागीट मनुष्य असतो, अगदी किती आव आणला राग न आणण्याचा तसा स्फोट होतो बाहेर एकदम. नवरा विशेषतः ना, मग नागोबासारखा एकदम फळा उभा असतो असं आहे. हा नागोबासारखं का म्हणतो मी, ज्ञानेश्वर महाराजांनी नागाची उपमा दिली क्रोधाला. दृष्टांत असं आहे आक्रोधाचं वर्णन करताना की म्हणाले, एका नागाने कात टाकली आहे, कात स्किन काढली आहे, आणि त्या कातेच्या फड्याला तुम्ही मारलं तर काय फळा उभारणार नाही. अर्जुना, क्रोधाचा प्रसंग येऊन सुद्धा ज्याच्या उर्मी येत नाही तो अक्रोध आहे असं समजा. ही दैवी संपत्ती. बरं का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, कर्माचं मूळ तिथे आहे हे आपण ध्यानात ठेवू. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जी आहे ती अशी की आज मला कर्माशिवाय दुसरा मार्ग नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्वाची गोष्ट आहे.
मला स्वस्थ बसवत नाही, काही करू नको. समजा तुमचे गुरु आले आणि ज्ञानेश्वर महाराज आले म्हणून काही करू नको, मी सगळं करतो. अरे नाही बोल जमायचं, काहीतरी करायला सांगा, उठापासून तरी करायला सांगा तर चालेल. अरे फार कठीण आहे स्वस्थ बसणं. म्हणजे कसं आहे सांगू का, असं म्हणतात परमार्थाला सत्पुरुषाच्या दारात लोळत पडावं. कसं, समजा तुम्ही स्नान केलं आणि ओलं धोतर सोडलं, नवीन नेसला, तर तो गोळा जसा हलत नाही तसं सत्पुरुषाच्या घरी लोळत पडावं. म्हणजे काय करावं, कर्माची उर्मी सोडून राहावं. नाही बा, तो हलवल्याशिवाय हलणार नाही. पण समजा तुमचा मुलगा आजारी पडला, मी हलणार नाही, ते पाहतील. वा, तुम्हाला जमलं तर तुमच्याच पाया पडायला हरकत नाही. ती कठीण आहे. मला कर्माशिवाय राहताच येत नाही. माझं मन शरीर जाऊ द्यावं इतकं कर्मानं भरलेलं आहे की बोलायची सोय नाही. हे केल्याशिवाय कसं होईल, हे झाल्याशिवाय कसं होईल, तुम्ही नाही करणार पण हे झाल्याशिवाय कसं होईल, हे काय. त्याचा अर्थ असा की हे कर्म माझ्या जीवाला व्यापून आहे, म्हणून त्यातून सोडवण्याकरता पहिल्यांदा कर्मच करायला पाहिजे. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी आज सांगितलं की त्याच्यात धूळ राहणारच, हे सदोष राहणारच, पण माझी अवस्था अशी की ते केल्याशिवाय मला करता येईल, तरच पुढे जाता येईल. एक गोष्ट सांगून ठेवतो आणखी, तुम्ही केलं कर्म बरोबर ते सांगतायत तसं पदरात काय पडेल, तुमचं आमचं हेतू काय, कर्माचं जे फळ आहे ते मला मिळेल नाही. का नाही, जे अपूर्णच आहे ते तुम्ही किती जरी केलं तरी त्यांनी आमचं खास मिळेलच, हे शक्यच नाही. याला फार एका युरोपियन तत्वज्ञान, जर्मन तत्वज्ञाने फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणाले एक चक्र फिरतय, चाक फिरतय आणि त्यावरती तुम्ही उभे राहिला आणि तुम्ही त्या चाकाबरोबर फिरता आहात, तुम्ही स्वतः भोवती फिरता आहात. ते पृथ्वीचं काय सांगतात ना तसं, चाक फिरतय त्यावर तुम्ही आहात आणि तुम्ही स्वतः भोवती फिरतात. तर तुमच्या भोवतीच काही माणसं उभी असली तर आमच्या माणसाच्या हातात आमची वस्तू मी अहंकार देईनच. हे जसं अशक्य आहे तुमच्या गतीमध्ये, या दोन गतीमध्ये होईल तसं हे सगळं जग हे कर्ममयच आहे. त्यात माझं जीवन कर्ममय आहे. त्या माझ्या कर्ममय जीवनात आणि या सगळं जीवनाच्या चक्रामध्ये मला आमचं फळ मिळेल हे सांगताच येणार. उत्तम सांगितलं. आणि तो काही वेदांत वाचलेला नव्हता, तो आपल्या युरोपियन तत्वाने जीवन बघून सांगणारा जर्मन तत्व. सांगायचं हेतू काय आपल्याला की माझ्या हातामध्ये कर्म मिळणं नाहीच आहे, दिसतच उघड आहे. अगदी साधी गोष्ट आहे, मला काही रोग झालेला आहे, 10 डॉक्टर झाले, 11व्याचं घ्या, बरं होईल याची खात्री नाही, यालाही नाही आणि डॉक्टरलाही नाही. का नाही, तर सगळं कर्म हे अनिश्चितच आहे, हे आपण ध्यानात ठेवा. मग निश्चित काय आहे नाही का, बुद्धी काय सांगेल, अनिश्चित शब्द निश्चित पासूनच आलेला आहे ना, अ लावून. मग निश्चित काय जगामध्ये, कर्मामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही हे निश्चित आहे. आणि त्या कर्म करून शिकायचं. मी कर्म करून सुखी होईन ही जी माझी धारणा आहे ती चुकीची. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्य सिद्धी असं म्हटलेलं आहे. त्यात काही अर्थ नाही, करायचं म्हणून करायचं, याने मी सुखी होईन हे शक्यच नाही. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, बरं का, म्हणाले म्हणून भरतीये करणी आयास जरी उपक्रमी तरी काय सुधर्मी दोष सांगे. अरे कर्म हे दोषमयच आहे, असं जर आहे तर मग स्वधर्म तू करतोय त्यामध्ये कमीपणा असणार हे काय सांगायला पाहिजे. जे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे त्यामध्ये काहीतरी गौण असणारच, या शंकाच नाही. अगदी आता काय आहे ते पुढे सांगताय. आता उजू वाटा चालावे तरी पायाची शिर व्हावे, का आडवाने धावावे तरी त्याची. पहिला दृष्टांत, तुम्ही सरळ वाटेने चाललात, एक माणूस आड रानाने चालला. सरळ वाटेने चालण्यामध्ये पाय दुखतात, पायाला श्रम होतात.
8 रानाने गेलेल्या माणसालाही पाय दुखतात, पाय श्रम होतात पायाला. म्हणजे चालण्याचे श्रम दोन्हीकडे आहे. तसं स्वधर्म दोषमय आहे म्हणून सोडून तुम्ही 8 रानाला गेलात तरी ते श्रम इथे आहे ते तिथे आहे. मग का सोडा? कसं पटायचं? आपण 10 नोकऱ्या बदलणार, त्या नोकरीचा अर्थ नाही, त्या नोकरीचा अर्थ नाही, त्या नोकरीचा अर्थ नाही, आणि शेवटी माणसांशी संबंध आहे ना, नाही का? अरे राहायचं असते. त्यांना काय म्हणायचंय की तुझा जो स्वधर्म आहे हा स्वधर्म सदोष आहे म्हणून जर तू सोडलास तर हा दोष आहे म्हणून सोडण्याला जे कारण आहे तेच कारण तुला दुसरीकडे राहत. म्हणजे हे मला करायला श्रम होता आणि चालण्याचं श्रम दोन्हीकडे आहे, तेही तिथेच नाही का? पुढे म्हणाले पै शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया पैसे वाहता दिसाविया मिळजे ते घेते. एक मनुष्य प्रवासाला निघाला, त्याच्या बरोबर दुसराही निघाला. एकाने डोक्यावरती दगड घेतला, एकाने शिदोरी घेतली. काय चटणी भाजी भाकरी काय डोक्यात वजन दोघांच्या डोक्यावर. पण म्हणजे शहाणा कोण यातला? बोडक्यावरती दगड घेऊन जाणारा शहाणा का शिदोरी घेऊन जाणारा शहाणा? तस स्वधर्म त्रासदायक आहे म्हणून सोडणारा डोक्यावर दगड घेतो आणि स्वधर्म आलेला आहे ना मुखाटणी करा म्हणून जो आहे तो शिदोरी घेतो. फरक काय? प्रवास संपला की खायला उपयोगी येईल, दगड उपयोगी येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तू स्वधर्माचा बरोबर केलास तर त्यातून शेवटी त्यांना जे म्हणायची ती वैराग्य सिद्धी यायची ती येईल, डोक्यावर दगड घेऊन येणार नाही. तेही जाऊ द्या. वैराग्य वैराग्य आपल्याला जीवनामध्ये समाधान घे. ते समाधान जे कर्म वाटण्याला आलंय ते बरोबर करण्यात येईल. तिसरा येरवी कणा आणि भुसा कांडिताही सोसू सरिसा जे रंधन श्वान मांसा तेची हवी. 2 दृष्टांत आहे. कुत्र्याचं मांस शिजवताय अग्नीवर आणि यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाला लागणारा जो भात आहे, भाताच्या आहुती, तो भात शिजवताय. शिजवण्याचे कष्ट दोन्हीकडे सारखे आहे. पण श्वान मांस जे आहे ते अपवित्र आहे, हवी पवित्र आहे. हे श्वान मांसाचं मला माहिती नव्हतं. एक ग्रस्त एकली गेले कोहिमाला, आसाम मध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये ग्रस्त गेले आहेत. ती मला येऊन भेटले तेव्हा म्हणाले अरे काय ते माणसं म्हणले नागा लोक बिघडते ते. त्यांना सगळ्यांनी ख्रिश्चन बनवले ना, कोण रेव्हरंड स्कॉट होता त्याने, म्हणून ते वेगळे नागालँड मानतात नाही ते लोक. किडे खातात, झुरळ खातात, टोळ बीळ किडे गप करून टाकतात आणि कुत्र्याचं मांस खातात. काय बा ख्रिश्चन लोक आणि हे सगळे अहिंसा म्हणणारे खातात खरे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत दिलाय तो काय अगदी हा नाहीये. पण विचार करा आपण की एकीकडे श्वान मांस शिजवणं चाललंय आणि एकीकडे हरी शिजवणं चाललंय. शिजवण्याची जी क्रिया आहे ती दोन्हीकडे सारखीच आहे, पण एक अत्यंत अपवित्र आहे, एक अत्यंत पवित्र आहे. तसं माझा हा जो स्वधर्म आहे हा म्हणजे माझ्या वाटेला आलेला धर्म. बरं, नीती धर्माने मी राहत असताना माझ्या वाटेला आलेलं धर्म जे आहे तो स्वधर्म. हा स्वधर्म जो आहे हा स्वधर्म हवेसारखा आहे आणि दुसऱ्याचा धर्म मी जर केला तर ते श्वानाचं मांस आहे. हा एक दृष्टांत. आणि वरचा दृष्टांत कण म्हणजे धान्य आणि भुसा त्याचं टरफल तुम्ही काढता. धान्य काढणं आणि भुसा काढणं दोन्ही एकच. काढण्याचे श्रम दोन्ही सारखे, पण भुसा काढून काही पदरात पडायचं नाही, हा काढला तर धान्य पदरात पडायचं. तसं दुसऱ्याचा धर्म करणं म्हणजे भुसा